आज मी घेऊन आली आहे कापसासारखी मऊसूत असा भाकरीचा व्हिडिओ। भाकरी ही खूप जणांना आवडते पण करता येत नाही। त्याच माझ्या मैत्रिणींसाठी आज मी भाकरी सोप्या पद्धतीने कशी करायची हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। इथे 1 वाटी पिठाला 1 वाटी पाणी हे प्रमाण आहे। मी 2 वाटी पाणी घेतले, त्यात चवीप्रमाणे मीठ घातले। पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 2 कप मी घातलेला आहे ज्वारीचं पीठ। सुरुवातीला ज्वारीचं पीठ हे पूर्णपणे आपण नीट मिक्स करून घेऊया। एकदा पीठ पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि साधारण 10 मिनिटं याला झाकून ठेवायचं आहे, कारण गरम गरम पीठ मिळणं हे शक्य नाही आहे। त्याच्यामुळे 10 मिनिटं झाकून ठेवूया। 10 मिनिटं झाल्यानंतर परातीमध्ये ह्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे। हाताला चटके लागू नये म्हणून एका पातेल्यामध्ये थोडंसं कोमट पाणी मी करून घेतलेलं आहे। त्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला हात बुडवायचा आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम मऊसूत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। हाताला चटका लागला असेल तर परत हात डीप करून घ्या। हात ओलसर करून पीठ मळलं तर हाताला चटके हे कमी लागतात। पीठ एकदम सॉफ्ट आणि मऊसूत असं मळणं खूप जास्त गरजेचं आहे, म्हणजे लाटताना भाकरीला क्रॅक जात नाही। आता तुम्हाला जसं सोपं जाईल तसं त्याचे गोळे करून घ्या। मी मध्यम आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत। माझे एका वाटीमध्ये 3 भाकऱ्या होतात, म्हणजे 6 भाकऱ्या माझ्या झालेल्या आहेत। आता ज्या डब्यात ठेवायचे त्यात कॉटनचा नॅपकिन ठेवला आहे। एक गोळा घेतलेला आहे। ज्वारीच्या पिठामध्ये ह्याला आपल्याला डिप करायचं आहे। ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने इथे आपण लाटून भाकरी करणार आहे। सगळ्यांना थापून भाकरी करणं सोपं नाही वाटत, त्याच्यामुळे ही सगळ्यात सोपी पद्धत लाटून करण्याची मी दाखवत आहे। माझ्या ज्या मैत्रिणींना भाकरी अजिबात करता येत नाही, हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी मी शेअर करत आहे। भाकरी लाटून घेतलेली आहे। ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्याला लाटून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडं लाटू नका। आता जी बाजू खाली होती ती बाजू तव्यावरती वरती आली पाहिजे। 2 टेबलस्पून पाणी टाकलेलं आहे आणि हा पाण्याचा हात पूर्ण भाकरीवरती फिरून घ्यायचा आहे। पाणी टाकल्यामुळे जे पीठ असतं, सुकं पीठ आपण जे लावलेलं असतं भाकरी करताना, त्याच्यामुळे भाकरी आपली कडक नाही होत। हे वरचं पाणी पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला बाजू उलटी करून घ्यायची आहे। आता खालची बाजू वरती आल्यानंतर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत, हळूहळू मी त्याला सगळीकडे फिरवून घेत आहे। हलके हलके बबल्स आलेले आहेत। जर तुम्ही केअरफुली बघाल तर एका बाजूने भाकरी माझी थोडी वरती आली होती, मग परत बाजू उलटून घेतलेली आहे आणि अशी टम्म आपली भाकरी फुगलेली आहे। भाकरी करणं अतिशय सोपं आहे, थापून मला करता येते, पण आजचा हा व्हिडिओ मी लाटून दाखवलेला आहे। ज्यांना अजिबात भाकरी करता येत नाही त्यांना ही पद्धत अतिशय सोपी जाईल। आता खूप जण व्हिडिओ बघून म्हणतील की अरे भाकरी ही थापूनच करायची असते, तर मी आधीच सांगितलं आहे हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना भाकरी थापता नाही येत। दुसरा जेव्हा मी गोळा घेतला होता, परत पाण्याचा ओला हात घेतला आहे, पीठ परत थोडंसं मळून घेतलेलं आहे, कारण ज्वारीमध्ये स्टार्च असतं ती लगेच कडक होते। परत पीठ लावलेलं आहे आणि परत लाटून घेतलेलं आहे। ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, लाटताना खूप जास्त पीठ नका लावू, नाहीतर भाकरी ही कडक होण्याची शक्यता असते। खूप जास्त पातळ पण नका लाटू। ज्या पद्धतीने तुम्ही चपाती लाटतात ना, बस त्याच पद्धतीने लाटून घ्या। लाटून झाल्यानंतर खालची बाजू जी असेल ती वरती येईल। परत 2 टेबलस्पून पाणी घातलं आहे। पाण्याचा सगळा हात अख्ख्या भाकरीला फिरून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, खूप जास्त भाकरीला पीठ लावू नका आणि जेव्हा आपण तव्यावरती टाकणार तेव्हासुद्धा खूप जास्त पाणी टाकू नका। खूप जास्त पाणी टाकलं तर भाकरी ही चिटकून जाते। वरचं पाणी सुकल्यानंतरच भाकरीची दुसरी बाजू आपल्याला उलटी करायची आहे। करायला अतिशय सोपी अशी लाटून भाकरी आहे। आमच्या घरी आम्ही रोजच्या जेवणामध्ये दुपारी ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी असते। ज्वारीची भाकरी ही उन्हाळ्यामध्ये पोटाला अतिशय थंड असते। जर तुमची बॉडी गरम असेल तर ज्वारीची भाकरी अतिशय चांगली आहे। ग्लुटेन फ्री आहे। ज्वारीमध्ये ग्लुटेनचं प्रमाण अतिशय कमी आहे, त्याच्या रोजच्या जेवणामध्ये तुम्ही ज्वारीची भाकरी खाऊ शकता। करायला झटपट आणि सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर खाद्यजत्रा हे आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।
तयार झाली आहे अतिशय सोप्या पद्धतीची ज्वारीची भाकरी. भाकरी झाल्यानंतर डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे, झाकून ठेवायची आहे, आता भाकरीला पाणी सुटतं. सकाळची भाकरी जरी तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी खालीत तर ही भाकरी मऊसूत राहते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला.